पनीर कोणाला नाही आवडत हो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं आणि त्यात अशी पनीरची भाजी असेल तर वाह! क्या बात है! चला तर मग सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हैदराबादी पनीर. अगदी मऊ आणि फ्लेवरफुल. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदे, कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, पालकाची पाने आणि 400 ग्रॅम पनीर. थोडेसे सुके मसाले. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल सगळीकडे लागावं म्हणून पॅन थोडासा गोलाकारपणे फिरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकाल. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 मोठे कांदे उभे कट करून घेतलेले घालून घेणार आहोत. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ती घालून घेतलेली आहे. त्यानंतर पुदिन्याची पाने तेही घालून घेतलेले आहे. थोडे पालकाचे पाने तेही घालून घेतलेले आहे. व्यवस्थित असा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 5 ते 7 पालकाची पाने घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. मसाला आपला छान भाजून झालेला आहे. थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. त्यानंतर गॅस परत चालू केलेला आहे. त्यावरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली. त्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता किंवा कमी जास्त करू शकता. 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यात 1 चमचा जिरे घातलेले आहे. जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे. 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलची, 3 ते 4 लवंगा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत. ते वाटणही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले होते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्युरी ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. जेवढा जास्त मसाला भाजाल तेवढी छान टेस्ट लागेल. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. तीही व्यवस्थित मसाल्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. म्हणजे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल. त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. साधीच लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. छान असं एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढा जास्त मसाला तेलामध्ये परताल तेवढी छान टेस्ट आपल्या भाजीला येणार आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटभर आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. त्यातील तेल सेपरेट होईपर्यंत. तुम्ही बघू शकाल. आपल्या मसाल्याला तेल सेपरेट झालेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे पनीर मसाला घालून घ्यायचा आहे. कोणताही पनीर मसाला यूज करू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 400 ग्रॅम पनीर घालून घेतलेलं आहे. तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकाल. त्यामध्ये 10 ते 12 काजूंची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काजू पनीरला लागेल आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटभर आपल्याला पनीर वाफेवर शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधील तेल सेपरेट होईल. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पनीर वाफेवर छान असं शिजलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल.
मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटभर पनीर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटानंतर आपलं पनीर अतिशय छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पाने घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल. आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी एक पीस तोडून दाखवते. हे बघा, खूप छान आणि मऊ शिजलेलं आहे आपलं पनीर. आहे का नाही फ्लेवरफुल? मग नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं हसत राहा आणि पल्लवी किचन नक्की पहा. थँक्स फॉर वॉचिंग.